तर नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पाला निरोप दिला आणि आम्ही सगळे निघालो पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने. पण यावेळेस विशेष म्हणजे सगळेच एकत्र प्रवासाला निघालो. गाड्या सुरू केल्या आणि थेट पेट्रोल पंपावर पोहोचलो. तिथे पेट्रोल भरलं, टायरमधील हवा चेक केली आणि पुन्हा रस्त्याला लागलो. रस्त्याचा आनंद घेत घेत थोड्याच वेळात आम्ही पोलादपूरला पोहोचलो. सगळ्यांना जबरदस्त भूक लागली होती, त्यामुळे एका हॉटेलमध्ये थांबलो आणि मस्त चिकन हंडी आणि गरमागरम भाकऱ्या मागवल्या. सगळ्यांनीच ताव जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला. जेवल्यानंतर पुन्हा निघालो मुंबईच्या दिशेने. पण गौरी गणपतीच्या विसर्जनामुळे रस्त्यावर प्रचंड गाड्यांची गर्दी होती. मनात शंका होतीच की ट्रॅफिक लागले तर, आणि ती शंका खरी ठरली. माणगावला पोचलो तेव्हा एका मोठ्या बसवाल्याने मध्येच गाडी घुसवली आणि ट्रॅफिक पूर्ण जाम करून टाकलं होतं. पण आम्ही थोडं बाजूने वाट काढत काढत ट्रॅफिकमधून बाहेर पडलो. कोलाडला पोचल्यानंतर थोडा वेळ ब्रेक घेतला. मस्त गरमागरम चहा आणि बिस्किट घेतली. ट्रॅफिकमुळे सगळ्यांचीच अवस्था खराब झाली होती, त्यामुळे थोडा मोकळा श्वास घेतला. बारक्या पायाने तर मांडी घालून चहाचा आनंद घेतला. मुंबईच्या दिशेने जाताना वाटेत एक स्प्लेंडर बाईकवाला दिसला. पाठीमागे खुर्च्या बांधून अगदी पायलटसारखा चालत होता. थोडं पुढे गेल्यावर दुसरा एक भाई गाडीत पाय ताणून झोपलेला. कदाचित रात्रीच्या जागरणामुळे व्हायची झोप झालेली नाही असं वाटत होतं. मोकळा रस्ता, ट्रॅफिक, गमतीजमती पार करून शेवटी आम्ही सुखरूप मुंबईला पोचलो. थकवा तर होताच, पण त्याहून जास्त मोठं समाधान होतं. तर आजचा हा प्रवास आठवणीत राहणारा ठरला. भाई, प्रत्येकाने प्रवास केला पाहिजे. प्रवास म्हणजे केवळ स्थळ बदलणं नाही, तर अनुभव, माणसं आणि क्षण गोळा करणं असतं. पुन्हा अशाच एका प्रवासात, एका व्हिडिओत, एका पोस्टमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.